नमस्कार. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या टॉपिककडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे सर्ट्स. सर्ट्स म्हणजे करणी. करणी म्हणजे काय? आता याचे डेफिनेशन सांगतो बघा. एन द रूट ऑफ ए अशा टाईपच्या इरॅशनल नंबरला म्हणजे इन विच ए इज पॉझिटिव्ह रॅशनल. बघा बरं का, A is positive rational, n is natural, n is not equal to 0 is greater than 1 थोडक्यात. आणि तिसरं nth root A is irrational, then nth root A is called surds. याला वाचलं कसं मी? nth root A in which that sign is called radical sign. A is radicand and n is order. आता just listen carefully. पहा, इन nth root A ही जी आपली संख्या आहे पॉझिटिव्ह रॅशनल पाहिजे. पॉझिटिव्ह पाहिजे, हा लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह आणि रॅशनल. रॅशनल म्हणजे पी अपॉन क्यूब फॉर्म. वेअर n इज द नॅचरल नंबर ग्रेटर दॅन 1, एक पेक्षा मोठा पाहिजे. ऑफकोर्स रूट याच्या ऑर्डर ही किती? रूट म्हणजे किती? इथं 2 असतं का पहिले, म्हणजे 2 raised to 1 हाफ असतं. इज दॅट क्लिअर? किंवा असं क्यूब म्हणतो आपण, तेव्हा इथं 3 असतं, म्हणजे ती एक पेक्षा मोठी संख्या पाहिजे. आणि nth रूट ए जी ही दिसायला ही रॅशनल पाहिजे. याचा अर्थ काय ते सांगतो तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ असा, समजा क्यूब रूट 8 आहे बघा. हा क्यूब रूट, हा 8 म्हणजे 2 चा क्यूब आहे. रूट क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल होतील आणि 2 उत्तरी, म्हणजे ही जी आहे क्यूब रूट 8 ही रॅशनल झाली. बघा ना, म्हणून ही थोडक्यात याच्या बाहेर नाही आलं पाहिजे. क्यूब रूट 64, क्यूब रूट हा 2चा क्यूब आहे, 2 गेले, उत्तर 4 येईल. फिफ्थ रूट 32 हा 2चा 5वा घात आहे, 32. 2चा 5 हे 2 जातील, 2 उत्तर येईल. म्हणजे ही जी आहे ही रॅशनल आहे, ही रॅशनल आहे, ही रॅशनल आहे. कारण याचं क्यूब रूट, याचं क्यूब रूट, याचं फिफ्थ रूट हे माहिती आहे आपल्याला. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. आणि जे त्याच्या बाहेर येणार नाही, फॉर एक्झाम्पल क्यूब रूट 7 इट इज इरॅशनल. कारण अशी कोणती संख्या नाही की जिचा घन साथे, इथं क्यूब आहे ना, इथं घन म्हणजे तिसरा घात साथे, अशी कोणती संख्या नाही. किंवा चौथा घात, अशी कोणती संख्या आहे की जिचा चौथा घात 25 आहे? नाही आहे. म्हणजेच ही इरॅशनल नंबर झाली. कळलं का? दॅट इज कॉल्ड म्हणजे या 3 अटी पाळल्या पाहिजेत. बघा, आपण तिन्हीकडे बघायचं, ठरवायचं ही अशा 3 अटी पाळल्या की मग nth रूट ए ला सर्ट्स म्हणायचं. ही घमिराची संख्या n आहे ना, त्याला त्याची ऑर्डर म्हणायचं. काय म्हणायचं? ऑर्डर ऑफ द सर्ट्स. बरोबर आहे? ही जी आहे ना आपली घमिरा खाती चिन्हाला काय म्हणायचं? आता आपण ते रूट म्हणायचं आतापर्यंत. या चिन्हाला म्हणतात रॅडिकल साइन. रॅडिकल, RADICAL, रॅडिकल साइन. आणि त्याच्या घमिरातल्या संख्येला म्हणजे आतल्या संख्येला जिच्या डोक्यावर टोपी आहे त्या संख्येला रॅडिकंड म्हणतात. RADICALD, रॅडिकंड, रॅडिकल साइन. बरोबर आहे? कर्णीची संख्या आणि कर्णी चिन्ह. ओके. आता बघा, मी उदाहरण घेतो आणि ते सर्ट्स आहेत का नाही आपण ठरवूयात. पहिली संख्या बघा, क्यूब रूट 7, नंतर क्यूब रूट 8, नंतर क्यूब रूट 27, नंतर फोर्थ रूट 8. प्रश्न असेल, आर द गिवन सर्ट्स ऑर नॉट? आर द गिवन नंबर्स आर सर्ट्स ऑर नॉट? सर्ट्स आहे का नाही बघायचं. बघा, n इज, आता n म्हणजे n इज इक्वल टू 3a आणि a इज इक्वल टू 7.
सो ए इज पॉझिटिव्ह आहे बघा, रॅशनल, बरोबर आहे. त्यानंतर ही पूर्ण संख्या जी आहे इज इरॅशनल. म्हणजे काय, हा कोणाचा घन नाहीये ना, 3 आहे म्हणजे हा घन म्हणायचं, 4 असेल चौथा घात, 5 असेल तर 5वा घात आहे का म्हणायचं. हेन्स क्यूब रूट 7 इज सर. इथं परत पहा, n किती आहे 3, a किती आहे 8, 8 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, आहे पॉझिटिव्ह. आणि क्यूब रूट 8 क्यूब आहे म्हणजे क्यूब रूट म्हणजे हा कोणाचा क्यूब आहे बघा बरं, कोणाचा तिसरा घात आहे 8, 2चा. सो क्यूब रूट 8 इज नॉट इरॅशनल. ही इरॅशनल पाहिजे असते, म्हणून क्यूब रूट 8 इज नॉट सर, इट इज अ रॅशनल नंबर. इथं n इज इक्वल टू 3, ऑर्डर 3 आहे आणि a ची किंमत 27 आहे, ही पॉझिटिव्ह आहे. 27 इज पॉझिटिव्ह रॅशनल. 27 इज पॉझिटिव्ह रॅशनल, बरोबर. आणि n 3 आहे, मग क्यूब रूट 27 हा कोणाचा क्यूब आहे हो, करेक्ट. हा 3 चा क्यूब आहे, क्यूब क्यूब गेले म्हणजे 3. सो इज नॉट इरॅशनल, म्हणजे इरॅशनल नाही, म्हणजे ही इज नॉट सर, इट इज रॅशनल. कळतंय का. आता हे 4th रूट 8 n 4 आहे म्हणजे ऑर्डर 4 आहे आणि a इज इक्वल टू 8. आता मला सांगा 4th रूट म्हणजे कुणाचा चौथा घात आहे 8 इज पॉझिटिव्ह रॅशनल. 8 इज पॉझिटिव्ह रॅशनल आणि 4th रूट a म्हणजे 4th रूट हा 2चा घन आहे, हा सारखा आहे का नाही, म्हणजे इज इरॅशनल. ही इरॅशनल आहे म्हणजे 4th रूट a इज सर. अशा पद्धतीने आता आपल्याला सर ओळखता आला पाहिजे. सरचे डेफिनेशन तुमच्या लक्षात आलेली असेल. सर ओळखणं फार सोपं आहे. आता रूट 2 ही सुद्धा सर्ट्स आहे, बरोबर. डेफिनेशन मध्ये फक्त बारी पॉझिटिव्ह आहे आणि ही पूर्णपणे ही इरॅशनल आहे. रूट 3, रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8 सगळ्या सर्ट्स आहेत. या जेवढे इरॅशनल नंबर आहेत त्या ज्याचं रूट आपल्याला सांगता येत नाही त्या सगळ्या सर्ट्स आहेत. त्याच पद्धतीने आता सर्ट नसणाऱ्या 4th रूट 8 होते की त्याच्या 16 घेतलं तर 4th रूट 2 raised to 4 4 गेले म्हणजे इट इज नॉट सर. असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता आपल्याला शिकायचंय क्वाड्रॅटिक सर्ट्स. क्वाड्रॅटिक सर्ट्स ऑर्डर ऑफ म्हणजे त्याची ऑर्डर, सर्ट्स हॅव्हिंग ऑर्डर 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक सर्ट्स. ठीक आहे, हे सगळे एक्झाम्पल आहे वरचे बघा ना. याच्या गमेला 2 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे म्हणजे हे सगळे काय आहे क्वाड्रॅटिक सर्ट्स. आता ही आहे का सर्ट्स? नाही, कारण हा 3 चा स्क्वेअर आहे म्हणजे 3 उत्तर येईल. कळलं का. बाहेर नाही आला पाहिजे थोडक्यात. हे सगळे क्वाड्रॅटिक सर्ट्स आहेत. ही क्वाड्रॅटिक सर्ट्स आहे का? नाही. ही नाही. हिची ऑर्डर किती आहे? 3. हिची ऑर्डर 4. गमेला कोणती संख्या आहे? हिची ऑर्डर 3, हिची ऑर्डर 3, हिची सगळ्यांची ऑर्डर 2 म्हणून ती झाली क्वाड्रॅटिक सर्ट्स. आता या ठिकाणी आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. आता आपल्याला लाईक सर्ट्स शिकायचे. लाईक सर्ट्स म्हणजे काय आता किंवा लाईक सर्चच्या अगोदर सिम्पलेस्ट फॉर्म तो आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ट. फॉर्म ऑफ अ सर्ट उदाहरण घेतो बघा मी.
48, त्यानंतर 98, त्यानंतर अजून काही गणित आपण घेऊयात पहा. वन टू 50, त्यानंतर 186, फिफ्थ रूट 79. एवढ्याचं तुम्हाला मी सिम्पलेस्ट फॉर्म शिकवतो. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय, आता थोडक्यात सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय ते बी सांगतो. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे ही जी आखरी संख्या जी आहे ही हिच्यामध्ये जिचे फॅक्टर पाडल्यानंतर अशी कोणतीही संख्या नसावी की जिचा घात त्या ऑर्डर जितकी आहे जेवढा रूट आहे तेवढा तिचा घात नसावा. म्हणजे इथं समजा 4 ते म्हणजे याचा फॅक्टर मध्ये कोणत्याही संख्येचा चौथा घात नसावा. इथं 5 फिफ्थ रूट आहे म्हणजे याचा फॅक्टर पाडल्यानंतर अशी कोणती संख्या 5 वेळा नसावी. इथं 5 आहे आतमध्ये कोणताही फॅक्टर 5 वेळा नसावा असाचा अर्थ. बघा बरं याला याचे फॅक्टर पाडायचे 2 गुणिले 2 ने भागायचं 2 दुने 4 2 चौक 8, परत 2 गुणिले याचे फॅक्टर पाडवायचं परत 2 ने भागायचं 2 दुने 4, हा 2 याला परत 2 ने भागायचं 2 सख 12, हा 2 याला परत 2 ने भागायचं. हे पडले का गट. बघा जितके ऑर्डर आहे तेवढ्या संख्येचा गट करायचा. इथे ऑर्डर 2 आहे ना 2 चा गट करायचा. बघा 2 ची सारखे पाहिजे. यातली एक जण बाहेर आली, यातली एक जण बाहेर आली आणि रूट मध्ये कोण राहिले फक्त 3 म्हणजे हे झालं 4th रूट 3. दॅट इज कॉल्ड सिम्पलेस्ट फॉर्म. परत पहा आता ऑर्डर 2 लक्षात ठेवायचं 2 चा गट करायचा 2 2 चौक 8 2 9 18 2 गुणिले हा 7 चा 2 दा गुणाकार आहे. बघा ऑर्डर 2 असल्यामुळे 2 चा गट केला 7 बाहेर आला. कळतंय का. हे कळलं का. आता रूट 260 बघा बरं याला 2 ने भागा 2 1 2 2 0 0 2 8 16 परत 2 ने भागा 2 5 10 2 चौक 8 परत 2 ने भागा 27 3 ने भागा 9 बघा बरं का फॅक्टर झाले. 2 चा गट करायचा आहे. बघा 2 2 3 चा 2 जण. बघा यातून एक जण आला, यातून एक जण आला. आत कोण राहिलं हा 2 आणि हा 3 म्हणजे 6 राहिलं. 2 3 6 6 रूट 6. इट्स कॉल्ड सिम्पलेस्ट फॉर्म. आता इथे ऑर्डर 4 आहे ना. क्यूबचं एक पण गणित नाही घेतलं का. बरं घेऊ आपण थांबा. ऑर्डर 4 आहे इथे 0 आहे म्हणजे 5 ने भागतो. बघा 12 5 दुने 10 5 5 25. तुम्ही प्रत्यक्षात भागाकार करून पहा. परत 5 ने भाग जाईल 5 5 25 5 0 0 हा 5 परत 5 ने भाग जाईल 5 10 आहे 50. मला असं वाटतं परत 5 ने भाग जाईल कारण 4 वेळा आली पाहिजे संख्या. 5 दुने 10 बघा 4 वेळा आली. ऑर्डर 4 आहे 4 चा गट झाला. यातली एक जण बाहेर येईल फक्त आणि 4th रूट 2. इथे बघा ऑर्डर 5 आहे म्हटल्यावर आतमध्ये ती संख्या 5 वेळा असतात. 2 नंबर ठरा 2 3 5 ने भाग झाले 5 3 15 5 गुणे 10 5 गुणले आता 2 ने भाग जातो 16 5 गुणले 2 परत 2 ने भाग जातो 8
5 गुणिले 2 गुणिले 2, परत 2 ने भाग जातो 4, 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 म्हणजे 2 गुणिले 2. बघा बरं, ऑर्डर 5 आहे, 1 2 3 4 5 चा गट झाला. त्या 5 मधला फक्त एक बाहेर आहे कारण ऑर्डर 5 आहे. फिफ्थ रूट हे सगळे गेले बाहेर, म्हणजे कोण राहिलं 5. दॅट इज कॉल्ड सिम्पलेस्ट फॉर्म. फिफ्थ रूट आता 3 ने भाग जाईल, 3 दुने 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9, परत 3 ने भाग जातो, 3 8 24, 3 1 3, परत 3 ने भाग जाईल 27, परत 3 ने भाग जाईल 3 9, आणि परत 3 ने भाग जाईल 3 त्रिक 9. पण ऑर्डर 5 आहे, 1 2 3 4 5 चा गट करून टाका, एक शिल्लक राहतो. ते 5 मधला एक जण बाहेर आला, फिफ्थ रूट 3. दॅट इज कॉल्ड सिम्पलेस्ट फॉर्म. कळलं का सिम्पलेस्ट फॉर्म? आता 3 ऑर्डर असला घेऊ आपण एखाद्या. 45. हा बघा, 5 ने भाग जातो, 5 8 40, 8 म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार आहे बघा. 2 into 4 करा, काय प्रॉब्लेम नाही. फॅक्टर ज्याला मारता येतात त्याला हे फार सोपं आहे. इथं 3 आहेत म्हणजे तिघांचा गट करायचा आहे. त्या तिघांमधला एक जण बाहेर येईल आणि क्यूब रूट 5. दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म. कळलं का? अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना सिम्पलेस्ट फॉर्म समजले असं गृहीत धरतो. आता लाईक सर्च, सिमिलर सर्च किंवा लाईक सर्च म्हणजे काय? सिमिलर सर्च किंवा त्याला लाईक सर्च म्हणतात. Like search. What is meant by similar search or like search? आता बघा, फॉर एक्झाम्पल घेतो डायरेक्ट तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल √2 -3 √2 4/5 √2 हे सगळे लाईक सर्च झाले. बघा ना, इथं √2 सर्च विथ ऑर्डर अँड रॅडिकल इक्वल पाहिजे. बघा, ऑर्डर अँड रॅडिकल सहित सारखं पाहिजे, म्हणजे गमिल्याची संख्या आणि रॅडिकल कर्निष्ठ संख्या दोन्ही सारख्या पाहिजे. बघा, √2 मला 4/5, 8/4 9/5 आणि 4/5. बघा, हे सगळं सेम आहे, म्हणजे तिघे जण काय झाल्या? सिमिलर सर्च म्हणजे लाईक सर्च झाल्या. सेम टू सेम, कॉपी टू कॉपी पाहिजे. या चिन्हासहित, गमिल्याच्या संख्येसहित आणि गमिल्या खालच्या संख्येसहित. म्हणजे समजा क्यूब रूट 7, 6 क्यूब रूट 7 आणि 8 क्यूब रूट 7. बघा, these are the like search. आता √2 आणि √3 इट इज नॉट like search. इथं 2 आहे, 3 आहे, या संख्या वेगळ्या आहेत. किंवा 4th √3 आणि 5th √3 ह्या सुद्धा लाईक सर्च नाहीयेत, ऑर्डर सेम नाहीये त्याची. कळलं का? अशा पद्धतीने लाईक सर्च म्हणजे काय हे सुद्धा मी आता तुम्हाला सांगितलंय. आता आपण थोडंसं पुढच्या भागाकडे जाऊया. याचं पुढच्या भागाचं टॉपिकचं नाव आहे, समजा √45 आणि √80 असे दोन संख्या आहेत. तुम्ही लगेच म्हणतात इथं ऑर्डर 2 आहे पण ह्या दोन वेगळ्या आहेत. इट इज नॉट लाईक सर्च. आधी त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा, मग ठरवा. लगेच बघता क्षणी म्हणायचं नाही, आणि ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा. हे बघा, 45 5 9 45, हा 3 into 3 यातला एक जण बाहेर आला झालं. आता √80 16 5 80, 5 ने भागलं, हा 4 गुणिले 4 लिहा, काय कोणाला लिहित नाही. याच्यातलं 4 बाहेर येईल आणि रूट मध्ये राहील 5. बघा, √5 आणि √5 आहे का? सो दीज आर द लाईक सर्च. याला तुम्ही काय म्हणतात? सिमिलर सर्च सुद्धा म्हणतात. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्च. इफ ऑर्डर ऑफ द सर्च अँड रॅडिकल इज इक्वल, देन they are called similar search. If simplest form of in म्हणूयात, in the simplest form of search, if order of search
and radicand of surds is equal, then that surds are called like surds or similar surds. दोन गोष्टी महत्वाच्या, ऑर्डर ऑफ सर्ड्स अँड रॅडिकंट ऑफ सर्ड्स अंडरलाईन केलेलं आहे. ऑर्डर बी सेम पाहिजे, रॅडिकंट बी सेम पाहिजे, सो दे आर कॉल्ड सिमिलर सर्ड्स. आता कंपॅरिझन ऑफ टू सर्ड्स, दोन सर्ड्सचं कंपॅरिझन करायचं आहे, कोणती सर्ड्स मोठी कोणती सर्ड्स लहान हे कसं करायचंय, तर ते आता आपल्याला शिकायचंय. कंपॅरिझन ऑफ टू सर्ड्स, कंपॅरिझन ऑफ टू सर्ड्स करण्यासाठी आपल्याला त्यांची ऑर्डर सेम करावी लागते, किंवा जर ऑर्डर 2 असेल तर आपण सहज करू शकतो, पण जर ऑर्डर जास्त मोठी असेल म्हणजे बघा 6√2 आणि 5th√5, आता हे 5 बघा बरं का, 5th√5 आणि 5 × √5 आणि 5th√5 याच्यात फार फरक आहे बरं का, हे लक्षात ठेवा. 8√3 आणि √192, 7√2 आणि 5th√3. काय करायचंय आता, सगळे ऑर्डर 2 असणारे सर्ट्स आहेत आपल्याला शिकायला अभ्यासक्रमात, त्यामुळे काही अडचण नाही. पण ऑर्डर जर वेगळी असती ना तर आपल्याला काय करावं लागलं असतं, ऑर्डर जर वेगळी असती तर तुम्हाला त्या ऑर्डरचा LCM काढावा लागतो, LCM काढावा लागतो आणि मग सोडावा लागतो. या ठिकाणी ऑर्डर योगायोगाने ऑर्डर सारखे आहे का, सॉरी 2 आहेत, 2 ऑर्डर असलं की फार सोपं आहे. काय करायचं, बाहेरच्या संख्या 8 घालायच्या बघा, 6√2. आता बाहेरची संख्या 8 नेताना नीट लक्ष द्या, मी काय सांगतो की बाहेरची संख्या 8 नेली, पण आत जाताना घमिल्यात जी संख्या आहे त्याची जी ऑर्डर आहे ती त्याच्या डोक्यावर मांडायची. 6² 36 हे आलं √72. बघा परत हा 5, बाहेरची संख्या 8 नेताना बाहेर संख्या 8 केली, ऑर्डर 2 आहे म्हणून डोक्यावर 2, 25 125. आता बघा √72 आणि √125, ज्याचा रॅडिकंड मोठा ती मोठी, ही मोठी आहे, ऑर्डर सेम आहे. आता हिला अंदाज म्हणजे बाणाचा टोक चिन्ह असंच ठेवा आणि आता पहिलं ज्या होतं कळलं का. परत पहा आणखी एक गणित, 8√3 घमिल्यामध्ये 3 × 8 आत नेऊन ठेवला, घमिल्यात काय आहे 2 आहे डोक्यावर 2, 8² 64, 3 ने गुणा 3 चौक 12, 18 आणि 19. आता √192 बाहेर कोणीच नाहीये, हे असंच राहील, दोघं बघा एका पुढे एक मांडा, √192 आणि √192 दोघं सेम आहेत, रॅडिकल सेम, ऑर्डर सेम. किती सोपं आहे. आता 7√2 2 × 7, 7 लगेच आत नेऊन मांडायचा, ऑर्डर 2 आहे म्हणून डोक्यावर 2, हे 49, 7² 49, दोघांचा गुणाकार 98, 3 × 5 हा पण आत नेऊन ठेवला, ऑर्डर 2 आहे, 5² 25 हा झाला 75, 25 55, हा 98 आणि हा 75. मला वाटतं हा रॅडिकल मोठा आहे, हा लहान आहे, हा लहान आहे म्हणजे असं येईल. अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे. आय थिंक आपण बराचसा भाग आपण याचा शिकलेलो आहोत. पहा बरं तुम्ही, स्टेट पहिलाच प्रश्न आहे बघा, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स 2.3 मधला प्रश्न पहिला, घमेला 3 आहे म्हणजे 3 इज द ऑर्डर. पुढच्याशी असं आहे बघा 5√12, इथे घमेल्यात कोणती संख्या बघायची, काहीच नाही म्हणजे 2 आहे, 2 इज द ऑर्डर. तिसऱ्याचं 4 आहे, चौथ्याचं 39 आहे म्हणजे किती आहे 2, आणि शेवटचे घमेल्यात 3 आहेत म्हणजे ऑर्डर 3 आहे. समजा चुकून असं आलं √2³ चुकून आलं समजा एखादं रूट मध्ये √2 आहे किंवा √4 आलं, तर
ही दोन येतं बेत्रिक 6 होईल 6√2 म्हणायचं 3 ने 6√4 म्हणायचं. मग त्यावेळेस हे दोघांचा गुणाकार करायचा ऑर्डर 6 असेल. दुसरं स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स जस्टिफाय. या सर्ट्स आहेत की नाही ठरवायचं तुम्हाला. आता एक नॉमिनल उदाहरण देतो बघा. पहिलं क्यूब रूट 51 आहे. ही सर्ट्स आहे की नाही कसं शोधायचं. दोन अटी महत्वाच्या आहेत. गमितीय संख्या पॉझिटिव्ह आहे बघून ठेवायची. फिफ्थ रूट क्यूब रूट 51 n 3 आहे आणि a 51 आहे. a इज म्हणजे 51 इज पॉझिटिव्ह रॅशनल पॉझिटिव्ह पाहिजे आणि रॅशनल पाहिजे. न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म मध्ये पॉझिटिव्ह पाहिजे. आणि पूर्ण संख्या जी आहे ही इरॅशनल म्हणजे ही कुणाचं घन आहे का नाही. इट्स इरॅशनल आहे. हे इट इज अ सर्ट. कळतंय का. आता रूट 56 बघा बरं का. a किती आहे 2 आणि n आणि a किती आहे 256. आता ही 256 इज पॉझिटिव्ह रॅशनल आहे. पण रूट 256 हा 16चा वर्ग आहे. 16चा बरोबर आहे. 16 गुणिले 16 16 96 16 × 25 हे इज इक्वल टू 16 आहे. इज नॉट इरॅशनल and hence is not सर्ट्स. अशा पद्धतीने तुम्ही ते सोडवायचे. पाचवी सुद्धा सर्ट्स नाही कारण तो 4चा क्यूब आहे. बघा तुम्हाला कसं समजतंय. तिसरा प्रश्न क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ट्स इनटू लाईक सर्ट्स और अनलाईक सर्ट्स. आता या लाईक का अनलाईक आहे लगेच कसं ठरवायचं. पहा 2-3 उदाहरण करून दाखवतो. आधी तुम्हाला ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणावं लागेल तरच तुम्ही ते लाईक आणि डिसलाईक म्हणू शकता किंवा लाईक आणि अनलाईक म्हणू शकता. रूट 52 आणि 15√13 आहे का नाही. तर रूट 52 ला थोडा 2 गुणिले 26 2 गुणिले 2 गुणिले 13 8 2 हे दोघं म्हणजे 2 चा गट करायचा. बघा बरं सेम आहे का. ऑर्डर सेम रॅडिकल सेम म्हणून ह्या काय झाल्या लाईक सर्ट्स. तसंच करा. दुसरं पण सोडवा. तिसरं सोडवा. चौथं सोडवा. पहा 5व 5√22 आणि 7√33. आता 5√22 2 गुणिले 11 आणि 7√33 3 गुणिले 11 बाहेर कोणी येत आहे का. मग हे सारखं आहे का नाही. ह्या अनलाईक सर्ट्स आहेत. त्यानंतर सिमिलर नॉट सिमिलर सर्ट्स. शेवटचं बघा 5√5 आणि √75. √75चं 3 गुणिले 25 बघा 5 बाहेर. सिम्पलेस्ट फॉर्म करा. इथं √5 इथं √3 आहे. नॉट लाईक टर्म्स. चौथं सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म करायचा मी शिकवलाय मी. आता कम्पेअर द फॉलोइंग सर्ट्स हे सुद्धा शिकवलंय मी. म्हणजे पहिले 5 प्रश्न आता तुम्हाला येतील. पुढचे जे आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूयात. पहिले 5 तुम्ही 2.3 मध्ये पहिले 5 प्रश्न सोडवू शकता. त्याचप्रमाणे 35 पानावरचं प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, चौथा हे 4 प्रश्न तुम्ही करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.